आणि आता वाघनखांसंदर्भातली मोठी बातमी, या वाघनखांची पहिली झलक आपण बघूयात साम टीव्हीवर। तर आज खरं तर छत्रपती शिवरायांची वाघनखं साताऱ्यात दाखल झालेली आहे आणि या वाघनखांची ही पहिली झलक आपण साम टीव्हीवर बघतोय। ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण ही वाघनखं पाहू शकतोय। लंडन मधून थेट ही वाघनखं आता महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहे आणि या वाघनखाची एक्सक्लुसिव्ह झलक आपण साम टीव्हीवर बघू शकतोय। साताऱ्यामधल्या संग्रहालयामध्ये ही वाघनखं आता ठेवण्यात आलेली आहे आणि सर्व शिवप्रेमी आता ही वाघनखं या संग्रहालयात बघू शकणार आहेत। याशिवाय शिवकालीन अनेक शस्त्र सुद्धा या संग्रहालयामध्ये आता पाहता येणार आहे। मात्र सध्या आपण ही जी दृश्य पाहतोय ती साताऱ्यातल्या संग्रहालयामधली आहेत। ही वाघनखं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। तर शिवरायांच्या प्रतापगडावरील शौर्याचं प्रतीक या वाघनखांना खरं तर म्हटलं जातं आणि आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे, कारण आज ही वाघनखं साताऱ्यात सर्वांना बघण्यासाठी आता ठेवण्यात आलेली आहे। यानंतर ही वाघनखं साताऱ्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा येणार आहेत। मुंबईमध्ये सुद्धा सर्व शिवप्रेमींना ही वाघनखं बघता येणार आहे। मात्र लंडनहून आणलेली ही शिवकालीन वाघनखं आहेत। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आज ही वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत। या ठिकाणी सर्वजण ही वाघनखं पाहू शकणार आहेत। केवळ वाघनखंच नाही तर शिवकालीन सर्व शस्त्र, या संग्रहालयात असलेली सर्व शस्त्र सर्व शिवप्रेमी पाहू शकणार आहेत। तर आपण ही वाघनखं पाहू शकतोय। साम टीव्हीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। संग्रहालयातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। ही वाघनखं एका काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली आहे। बुलेट प्रूफ ही काचेची पेटी आहे।